यूं ही नहीं कहलाता मैं शरद पवार हूं। अजित दादांनी घड्याळ चोरलं, सगळ्यांना आसमान दाखवणारा पठ्ठ्या म्हणजे शरद पवार साहेब आहेत। एक त्या सुप्रियाताईला हरवण्यासाठी ती मुघलांची फौज आहे। नमस्कार, मराठी मंडळीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। जुनी एक सभा तुम्हाला कदाचित आठवत असेल की त्या सभेमध्ये शरद पवार देखील मंचावर होते, अजित पवार देखील मंचावर होते आणि मोदी आणि अमित शहांचा एकेरी उल्लेख करत सक्षणा सलगर यांनी जोरदार फटकेबाजी केली होती। मात्र हे अजित पवार यांना पटलं नव्हतं आणि त्यानंतर अजित पवार यांनी सक्षणा सलगर यांना फटकारलं होतं की आपलं वय काय, आपण कुणाला बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे, मंचावर साहेब आहेत हे देखील भान ठेवलं पाहिजे। त्याचा बदला आज सक्षणा सलगर यांनी घेतला का, असंच नेमकं काहीसं वाटत आहे। कारण आजही मंचावर शरद पवार होते, सक्षणा सलगर देखील होत्या, पण अजित पवार नव्हते आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल सक्षणा सलगर यांनी या सभेमध्ये केला। अजित पवार यांनी घड्याळ चिन्ह चोरलं। अजित पवारांची टोळी म्हणजे मुघलांची टोळी आहे जी सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी एकत्र झालेली आहे। या व्यतिरिक्त देखील जोरदार टाळ्या सक्षणा सलगर यांनी आपल्या भाषणातून मिळवल्या। बघणार आहोत सक्षणा सलगर यांचं हे जोरदार असं भाषण। कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलणाऱ्या लोकांना तेरे हर एक वार का पलटवार हूं, तेरे हर एक वार का पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता मैं शरद पवार हूं। क्या बात। थोडं थांबा, वाटलं आदरणीय अजित दादांनी घड्याळ चोरलं, आता साहेबांचं काय, त्यांना सगळ्यांना सांगा की अजित दादा असतील, फडणवीस जी असतील, अमित शहाजी, मोदी जी असतील, या सगळ्यांना आसमान दाखवणारा पठ्ठ्या म्हणजे शरद पवार साहेब आहेत। आणि आज सुद्धा मी असं लहानपणी ऐकलेलं आहे साहेब की ज्या ठिकाणी पवार साहेब मुक्काम करतात वातावरण फिरतं। ओम दादा, तुम देखना आंखों से, मैं सबको बताऊंगी, दुश्मनों को भी बताऊंगी, तुम देखना आंखों से, ओम दादा आएगा लाखों से। मला विचारायचंय, एक त्या सुप्रियाताईला हरवण्यासाठी ती मुघलांची फौज आहे की सोन्याचं जरी पैंजण असलं तर माणूस कुठे घालतो, कुठे घालतो? पण आम्हाला आई जगदंबीच्या इथून बोलते, आम्हाला पवार साहेबांचा टिळा व्हायचे, 2 रुपयाचं कुंकू। तो टिळा स्वाभिमानाचा आहे, तो निष्ठेचा टिळा आहे, तो नैतिकतेचा टिळा आहे। जरूर मी पवार साहेबांच्या रक्ताच्या नातात येत नाही, तुम्ही पण येत नाही, पण ही तरुणाई आज आवाज काय येतोय, कोण आला रे, कोण आला? ही तरुणाई पवार साहेबांच्या रक्तातली नाही, पण छत्रपती शिवरायांचे मावळे आणि हे सगळे मावळे छत्रपती शिवरायांचा विचार जर मोदी शहांना फडणवीसांना वाटत असेल ईडी बीडी लावून आम्ही संपू, तर मला त्यांना सांगायचंय, पवार साहेब नावाचं वादळ या महाराष्ट्रातच नाही तर देशात घोंघवतं आणि दिल्लीला झुकवण्याची ताकद पवार साहेबांमध्ये। दिल्लीला झुकवण्याची गिरते हैं शेर सवार ही मैदानी जंग में, गिरते हैं शेर सवार ही मैदानी जंग में, अरे वो तिफले क्या गिरे जो घुटनों के बल चले, जो घुटनों के बल चले। हे पवार साहेबाला संपवायला निघालेत, आगे आगे देखो होता है क्या। नाही यांना भोपळा मिळाला ना तर मग तुम्ही 4 तारखेला बघा, काउंट डाऊन बिगिन्स। आणि मला आवर्जून सांगायचंय आणि मी माझं भाषण संपवते, मला उस्मानाबादच्या धाराशिवच्या जनतेला खरं सांगायचंय, सक्षणा सलगरला जिल्हा परिषद मेंबर सुप्रिया सदानंद सुळेंनी केलेलं आहे। पाडवळीला मुकुंदादा सभा सुप्रियाताईंनी घेतली। मी म्हटलं पवार साहेब, ताई माझ्या प्रचाराला आल्या, तुम्ही माझा आता 5 वर्ष होत आहेत, माझ्या समुद्रवाणीचं उद्घाटन करायला या दवाखान्याचं, अहो माझ्यासोबत कुणी नव्हतं, मामा काका कुणी माझा खासदार आमदार नाही। या पवार साहेबांनी 2 मिनिटात मला 26 फेब्रुवारीला म्हणले, सक्षणा मी 6 मार्चला तुझ्याकडे येतोय। माझ्या वडिलांना कॉन्फिडन्स नव्हता, पवार साहेब अगं ती लई मोठी माणसं आहेत, कशाला तू करायला लागले असलं, कोण येते आपल्यासाठी? पण मला सामान्य जनतेला सांगायचंय, पवार साहेब नावाचा सह्याद्री
जनतेसाठी उभा असतो हे मी अनुभवलेलं आहे. जास्त बोलणार नाही. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र एवढंच म्हणेन. लहू के हर कतरे से हम आगाज लिख लेंगे और हमारा कतरा कतरा भी बोलेगा शरद पवार साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी तुळजापूर येथे धाराशिव जिल्ह्यातील ही सभा होती. या सभेमध्ये सक्षणा सलगर यांनी अजितदादा पवार आणि अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यासोबतच त्यांच्या शेरोशायरीनं त्यांनी जोरदार अशा टाळ्या देखील मिळवल्या. मंचावरील सगळेच मंडळी त्यांचं भाषण ऐकून जवळपास अवाक राहिलेली आपण बघितली. सक्षणा सलगर यांचं हे जोरदार असं भाषण, यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला तर विसरूच नका. शिवाय ओमराजे निंबाळकर हे धाराशिव मधून खासदार असतील का, तुम्हाला काय वाटतंय ते देखील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्ही शरद पवार यांच्या सोबत आहात की अजितदादा पवार यांच्या सोबत आहात हे व्हिडिओला लाईक करून नक्की सांगा. जितके जास्त लाईक या व्हिडिओला मिळतील याचा अर्थ तुम्ही शरद पवारांसोबत आहात असं गृहीत धरलं जाईल. पुन्हा भेटूया अशाच धडाकेबाज एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.